श्री स्वामी समर्थ मित्रांनो, व्यक्तीचा स्वभाव त्याच्या जन्म तारखेवरून पाहिला जातो. मात्र व्यक्तीचा जन्म महिनाही स्वभावासाठी तसेच त्याच्या व्यक्तिमत्वासाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर या सर्व 12 महिन्यांत जन्मलेल्या लोकांचा स्वभाव त्यांच्या जन्म महिन्यानुसार कसा असतो हे ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊयात. तसेच लाखात एक असतात या दिवशी जन्मलेली मुले. कोणत्या दिवशी जन्मलेली मुले नशीबवान, भाग्यवान असतात हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ब्रह्मांड नायक चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये तुमचा जन्म महिना देखील लिहून तुमचा एखादा गुण नक्की सांगा. जानेवारी महिना. या महिन्यात जन्मलेली लोक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गंभीर असतात. यांना शिकायला आणि शिकवायला आवडते. इतरांच्या कमतरतेकडे जास्त लक्ष देतात. ही लोक खूप कष्टाळू असतात आणि खूप संवेदनशील देखील असतात. इतरांना खुश कसे ठेवायचे हे त्यांना चांगले माहीत असते. फेब्रुवारी महिना. यांना नेहमी वास्तवात जगायला आवडते. ही माणसे फार बुद्धिमान आणि चतुर असतात. आपले ध्येय गाठण्यासाठी ते खूप मेहनत करतात. यांचे व्यक्तिमत्व मात्र बदलत राहते. ही नाती अगदी प्रामाणिकपणे निभवतात. त्यांचा परिवार तसेच मित्रपरिवार फार मोठा असतो. यांना मित्रांसोबत फिरायला खूप आवडते. लहान सहान गोष्टींवर यांना लवकर राग येतो. मार्च महिना. या महिन्यात जन्मलेली माणसे आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात. त्यांचा स्वभाव लवकर उलगडत नाही. हे यात अतिशय शांतिप्रिय असतात. ही माणसे संवेदनशील आणि सेवाभावी असतात. त्यांच्यातील विश्वासू गुणामुळे त्यांना मित्र जास्त असतात. त्यांना घराची सजावट करायला, घर नीटनेटके ठेवायला फार आवडते. एप्रिल महिना. या महिन्यात जन्मलेली व्यक्ती जीवनात सक्रिय राहून पुढे जाणारी असते. त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. या व्यक्ती इतरांची मदत करण्यास नेहमी तयार असतात. त्यांना धाडसी कामे करायला फार आवडतात. तसेच त्यांची स्मरणशक्ती देखील तेज असते. कधी कधी गडबडीत निर्णय घेऊन पश्चाताप करण्याची वेळ मात्र त्यांच्यावर येते. परंतु हे मनाने खूप खंबीर असतात. मे महिना. ज्यांचा जन्म मे महिन्यात झालेला आहे ती माणसे थोड्या जिद्दी स्वभावाची असतात. त्यांचे विचार स्थिर असून इतरांना स्थळ प्रभावित करतात. ही माणसे फार कष्टाळू असतात. प्रत्येक काम व्यवस्थितपणे पूर्ण करतात. तसेच त्यांना राग देखील खूप लवकर येतो. जून महिना. ज्या लोकांचा जन्म जूनमध्ये झालेला आहे त्यांना चांगली दूरदृष्टी असते. ही माणसे विनम्र असतात. ही व्यक्ती उत्तम व्यक्ती असते. सतत नवीन गोष्टी त्यांच्या डोक्यात सुरू असतात. कामासंबंधित जास्त विचार करत असतात. अत्यंत संवेदनशील देखील ही व्यक्ती असतात. तसेच या व्यक्तींना सतत बोलणे फार आवडते. ही माणसे इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा पूर्ण झाली नाही तर राग आणि चिडचिड देखील करतात.
जुलै महिना. या महिन्यात ज्यांचा जन्म झाला त्यांना समजून घेणे थोडे अवघड असते. या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाच्या परंतु तणावात असताना उत्तेजित होणारे असतात. ही माणसे खूप प्रामाणिक आणि भावुक असतात. इतरांची चिंता करतात. लहान सहान गोष्टी मनाला लावून घेतात व सहजपणे कोणालाही माफ करत नाहीत. ऑगस्ट महिना. या महिन्यात जन्मलेली माणसे गमतीशीर आणि हसतमुख स्वभावाची असतात. त्यांचा स्वभाव मोहून घेणारा असतो. सर्वांची ते काळजी करतात. प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव असतो. त्यांना धाडसी कामे करायला फार आवडतात. ही माणसे उत्तम नेतृत्व करणारी असतात तर कधी कधी फार अहंकारी होतात. सप्टेंबर महिना. ज्या लोकांचा जन्म सप्टेंबरमध्ये झालेला आहे ते परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात. इतरांच्या चुका काढण्यात ते माहिर असतात. त्यांची स्मरणशक्ती देखील चांगली असते. ही माणसे फार बुद्धिमान असतात तसेच विश्वासू आणि प्रामाणिक असतात. ऑक्टोबर महिना. या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना गप्पा मारायला फार आवडतात. यांना नवीन मित्र करायला आवडतात. तसेच यांना लांबचा प्रवास करायला देखील आवडतो. यांना कला आणि साहित्याची फार आवड असते. ही माणसे सर्वांशी प्रेमाने वागतात. स्वप्नांच्या दुनियेत यांना रमायला फार आवडते. नोव्हेंबर महिना. या महिन्यात जन्म घेणारी माणसे वेगळ्या पद्धतीने विचार करणारी असतात. बुद्धिमत्ता उत्तम आणि कल्पक असते. त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यात खूप उत्सुकता असते. या महिन्यात जन्मलेली व्यक्ती कधीही हार मानत नाहीत, मात्र मनमिळाऊ जास्त असतात. डिसेंबर महिना. या महिन्यात जन्मलेली व्यक्ती खूप प्रामाणिक आणि मनमोहिक असते. त्यांना खेळायला आणि गप्पा मारायला फार आवडतात. ही लोक खूप जिद्दी आणि महत्वाकांक्षी असतात. यांचा स्वभाव गमतीशीर असल्यामुळे त्यांचे प्रत्येकाशी पटते. ही माणसे नेहमी स्वतंत्र राहणे पसंत करतात. तर मित्रांनो, आता पाहूया की कोणत्या दिवशी जन्माला आलेली मुलं ही नशीबवान व भाग्यशाली असतात. रविवार. ज्या व्यक्तींचा जन्म रविवारी होतो तर त्यांच्यावरती सूर्यदेवाची कृपा असते. त्या नशीबवान असतात, भाग्यवान असतात आणि त्यांना दीर्घ आयुष्य प्राप्ती होते. त्या व्यक्तींचा स्वभाव मुळातच शांत असतो. त्याचबरोबर रविवारी जन्म घेणारी व्यक्ती कोणाच्याही कामांमध्ये ना खुपसत नाहीत आणि त्यांच्या स्वतःच्या कामांमध्ये सुद्धा इतरांना लुडबुड केलेली त्या व्यक्तीला अजिबात चालत नाही. सोमवार. ज्या व्यक्तींचा जन्म सोमवारी होतो तर त्या व्यक्ती अतिशय गोड बोले असतात. सतत हसमुख, सतत खुश राहत असतात. कधीही तुम्हाला ती व्यक्ती नाराज दिसणार नाही. परंतु त्यांचा स्वभाव चंचल असतो आणि त्यामुळे त्यांचे निर्णय सतत बदलत राहतात. त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली, मात्र योग्य तो निर्णय त्यांना घेता येत नाही. या व्यक्ती आपल्या आईवरती खूप प्रेम करतात. मंगळवार. ज्यांचा जन्म मंगळवारी होतो त्यांच्यावर श्री हनुमंताची कृपा आढळते.
या व्यक्ती स्वभावाने खूप चांगले असतात, मात्र ते खूप हट्टी असतात. एखादी गोष्ट त्यांना आवडली की ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते काहीही करू शकतात. या दिवशी जन्म झालेली व्यक्ती इमानदार असते. दुसऱ्यांना ही लोक विनास्वार्थ मदत करतात. त्यांना ऐशा आरामाचे जीवन चांगले पसंत. कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा विचार देखील ही व्यक्ती करत नाही. दुसऱ्यावर ती सातत्याने इमानदारी बाळगते. बुधवारी जन्म झालेल्या व्यक्ती शक्यतो धार्मिक कार्य करणारी असतात. त्यांची बुद्धी अत्यंत तेजस्वी असते. ही लोक भाग्यवान असतात. तसेच आपल्या चाहत्यांची खूप काळजी घेणारे असतात. ही लोक देवधर्माची कामे जास्त करतात. गुरुवारी ज्यांचा जन्म होतो त्यांचे एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्यावर कठीण परिस्थिती आली तरी सुद्धा त्यावर मात कशी करायची, दुसऱ्यावरती छाप कशी सोडावी, त्यांना खूप चांगल्या प्रकारे जमते. या व्यक्ती ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपला ठसा उमटवतात. त्यांच्या वागण्यातून समोरच्या व्यक्ती आपोआपच इम्प्रेस होतात. शुक्रवार ज्यांचा जन्म शुक्रवारी होतो त्या अत्यंत बुद्धिमान असतात. तुम्ही त्यांना कितीही पीडा द्या, त्रास द्या, तर त्या व्यक्ती सहन करतात. कारण शुक्रवारी जन्मलेली व्यक्ती भावुक असते. भावनेला त्यांच्या जीवनात खूप मोठे स्थान असते. त्यांची तुम्ही चेष्टा मस्करी करा, ते त्याला कधीही सिरियस घेणार नाहीत. अत्यंत जिंदादिल व्यक्ती असतात. या विचाराने खूप स्थिर असतात. म्हणून त्यांच्या मनात काय चालले आहे हे समोरच्या व्यक्तीला कधीही कळत नाहीत. शनिवार ज्यांचा जन्म शनिवारी होतो त्यांच्यावर शनी देवाची कृपा असते. त्यांच्यावर शनी ग्रहांचा प्रचंड प्रभाव आढळतो. या व्यक्ती अगदी मनमौजीपणे जगतात. एखाद्याला जर त्यांनी वचन दिले तर ते वचन कधीही तोडत नाहीत. दुसऱ्यांचे मन जिंकून घेणारी ही व्यक्ती असते. सतत चेहऱ्यावर प्रसन्नता, हसणं अशी ही व्यक्ती असते आणि एक प्रकारे चैतन्य त्यांच्यामध्ये असते. जिथे जातात या व्यक्ती तिथल्याच होऊन जातात. म्हणून लोक त्यांच्यावरती प्रेम करतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण व्यक्तीचा स्वभाव हा त्यांच्या जन्म महिन्यानुसार आणि वारानुसार कसा असतो आणि कोणत्या दिवशी जन्मलेली मुले ही भाग्यवान असतात हे पाहिले आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय श्री राम, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.